श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, काल आपण कीर्तन लक्षण नावाचा समास संपन्न केला, तो श्रवण केला। आज नवीन समासाची सुरुवात आपण करत आहोत। दशक 14 समास 5 या समासाचं नाव आहे हरिकथा लक्षण, हरिकथा निरूपण। या समासामध्ये हरिकथा निरूपणामध्ये हरिकथा लक्षण निश्चय नाम असा आहे। याचा अर्थ की हरिकथा कशी करावी याचा बोध समर्थांनी या समासात दिलेला आहे। कीर्तनकारांनी आपली आचारसंहिता कशी ठेवावी, कीर्तन कसं करावं, कीर्तन कोणतं करावं, कोठे करावं, कोणी करावं, कोणासमोर करावं, कोणते श्रोते असताना कोणतं कीर्तन करावं, कीर्तन करत असताना कीर्तनकारांचा कुठला भाव असला पाहिजे, श्रोत्याने ऐकताना कोणत्या दृष्टीने ऐकलं पाहिजे, याचा सगळा सविस्तर विचार समर्थांनी या समासामध्ये दिलेला आहे। म्हणून हा समास सर्व कीर्तनकारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे। मागचा आपण पाहिला होता कीर्तन लक्षण, तो समास, आणि हरिकथा लक्षण निश्चय हा समास। या दोन्ही समासांचा अभ्यास कीर्तनकाराने केला पाहिजे आणि तो अभ्यास करून त्या गोष्टी आपल्या अंगामध्ये, आपल्या रक्तामध्ये त्या भिनवल्या पाहिजे। इतका महत्वाचा समास आहे। कारण कीर्तन ही मुळामध्ये आज समाजामध्ये कला म्हणून प्रसिद्ध होते आहे। कीर्तन हा व्यवसाय म्हणून पुढे येतो आहे। पण समर्थांना या दोन्ही गोष्टीपेक्षा सर्वात महत्वाचं वाटते की कीर्तन ही कला नाही, कीर्तन हा व्यवसाय नाही, कीर्तन हे जीवन व्रत आहे, त्याचं मिशन आहे। आपल्या हातामध्ये जे कार्य घेतलं आहे त्या कार्याचं फलित काय असलं पाहिजे, तर भगवत प्राप्ती हे त्याचं फलित आहे। म्हणून समर्थांनी अतिशय तळमळीने आपल्या सर्वांसाठी हा समास लिहिलेला आहे। कारण तुम्ही प्रचारक आहात, तुम्ही समाजामध्ये आध्यात्मिक विचार प्रस्तुत करणार आहात। या आध्यात्मिक विचारांनी संबंध समास आपण उभा करणार आहोत। कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने धर्मसंस्थापना होणार आहे, सगळ्यांमध्ये चांगले संस्कार होणार आहेत। अबाल वृद्धांपर्यंत सर्वांना त्यांचं मन शुद्ध करण्यासाठी इथे ज्ञानाच्या पाण्याने आपण त्यांना आंघोळ घालणार आहोत। मग असा समाज समर्थांनी यासाठी की ते सगळं कार्य तुमच्या हातात आहे। म्हणून कीर्तनकार हा किती आदर्श असला पाहिजे याचा उच्चांक समर्थांनी इथे दिलेला आहे। आदर्श कीर्तनकाराची लक्षणे, कीर्तनकाराची आचारसंहिता, कीर्तनकाराने काय करावं याचं मार्गदर्शन केलंय।
मी आपणा सर्वांना मनपूर्वक अत्यंत प्रेमाने आणि प्रार्थनापूर्वक सांगू इच्छितो की या समासाचा आपण अभ्यास मन लावून करा आणि त्या गोष्टी आमच्या हृदयात उतरल्या पाहिजे याचा विचार करा. समर्थ म्हणतात आहे, श्रीराम समर्थ श्रीराम. मागा खरी कथेचे लक्षण, श्रोती केला होता प्रश्न. सावध होनी विचक्षण, परिसोता आता श्रीराम. हरी कथा कैसी करावी. समर्थांनी श्रोत्यांनी कोणता प्रश्न विचारला होता तो इथे सांगतात आहे आणि मग मी त्याचं उत्तर देतोय असं ते म्हणतात आहे. हरी कथा कैसी करावी, रंगे कैसे भरावे. जेणे पाविजे पदवी, रघुनाथ कृपेची श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी मागे कोणत्या श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता तो समर्थ इथे म्हणतात आहे. मागा हरिकथेचे लक्षण, श्रुती केला होता प्रश्न. आता सावध होऊन विचक्षण, परिसोता आता मी तुम्हाला सांगण्यासाठी उत्सुक झालेलो आहे. तुम्ही ऐकण्यासाठी तयार व्हा. हरिकथा कशी करावी, हरिकथा कैसी करावी. आता हरिकथा प्रवचन आणि कीर्तन, निरूपण, व्याख्यान याच्यामध्ये काही फरक आहे का हो? भजन यामध्ये काही फरक आहे का? तसा पाहिला तर त्याचा जो मूळ धागा आहे त्यात काही फरक नाहीये. मूळ धागा याचा अर्थ स्थायी भाव जो आहे सगळ्यांचा त्यामध्ये फरक नाहीये. पण वरपांगी जर आम्ही विचार केला, वरून विचार केला तर रूपाच्या दृष्टीने फरक आहे. आणि आपण रूप आणि नाम याही पलीकडे भगवंत आहे, यापुढे त्याचं मूळ अस्तित्व आहे. म्हणून आम्ही रूपाचा विचार नंतर करू. पहिले आम्ही त्याचा मूळ गाभा शोधू, त्याचा स्थायी भाव शोधू. कशाचा? कीर्तनाचा, प्रवचनाचा, निरूपणाचा, आध्यात्मिक विचारांचा. याचा मूळ गाभा काय आहे? समर्थ इथे सांगतात सगळ्यांचा मूळ गाभा आहे हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी. कशा प्रकारे त्याचं रंगभरण करावं. जेणे पाविजे पदवी, रघुनाथ कृपेची श्रीराम. आता त्याचा मूळ आम्हाला सापडलाय. सगळ्या गोष्टीचं प्रयोजन रघुनाथ कृपा आहे. परमेश्वराची कृपा आमच्यावर होईल, परमेश्वर आम्हावर प्रसन्न होईल, परमेश्वर आम्हाला प्राप्त होईल, आमच्या जीवनाचं सार्थक होईल. हे सगळं या आध्यात्मिक प्रपंचाचं कारण आहे. हा आध्यात्मिक प्रपंचच आहे. प्रवचन करणे, कीर्तन करणे, निरूपण करणे, व्याख्यान देणे, सद्विचार सांगणे, भजन करणे, या सगळ्यांचं काय कारण आहे? हरिकथा करण्याचं कारणच एक आहे की रघुनाथ कृपा व्हावी. म्हणून रघुनाथ स्मरुणी कार्य करावे. म्हणजे भजन कीर्तन करताना मध्ये रघुनाथ महत्वाचा आहे, परमेश्वर महत्वाचा आहे, त्याची कृपा. आता भगवंताची कृपा कधी संपादन होईल? जेव्हा त्याला आवडेल ते तुम्ही कराल तेव्हा. त्याला जे आवडत नाही त्या गोष्टी जर तुम्ही करत राहिले तर भगवंताची कृपा होणार नाही. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधलं जे नातं आहे ते विद्यार्थ्यांना असं वाटते की आपल्या गुरुजींनी आमच्यावर प्रसन्न व्हावं, खुश व्हावं, आम्हाला शाबासकी द्यावी. हे विद्यार्थ्याला कधी प्राप्त होईल? जेव्हा विद्यार्थी गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे ऐकेल तेव्हा. गुरुजींचं मनोदय काय ते त्याला कळेल तेव्हा. गुरुजींचं मनोदय काय आहे त्याने खूप अभ्यास करावा, आज्ञेमध्ये राहावं, मनबुद्धी चित्ताची स्वच्छता ठेवावी.
दिवसेंदिवस ज्ञान लालसा वाढावी आणि आपलं जीवन हे अधिकाधिक संपन्न करावं, ही मुळात गुरुजींची इच्छा आहे. मग त्याप्रमाणे जो विद्यार्थी करत असेल ते विद्यार्थी गुरुजींना आपोआप आवडतात. ते मुलं जरी गुरुजींकडे आले नाही तरी गुरुजी त्यांच्याकडे जातात. तसं आपण जरी भगवंताकडे गेलो नाही तर भगवंत आमच्याकडे येईल. पांडुरंग स्वतः विटेवर उभा असलेला जो तिथून निघाला पंढरपूरवरून आणि संतांच्या घरी जाऊन त्यांनी सेवा केली. इतकंच नव्हे तर त्यांचं कीर्तन, त्यांचं प्रवचन, त्यांची सेवा पाहून प्रत्यक्ष भगवंत त्यांच्याकडे गेलाय. ज्यांनी संगे दळणी दळलेली आहे, सावतामळ्याची मूठ चालवलेली आहे, गोरोबा काकांकडे जाऊन त्यांनी मडकी तयार केली आहे, किती संतांकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. याचा जर विचार केला तर प्रत्यक्ष विटेवर उभं राहण्याचं काम सुद्धा या भक्ताच्या इच्छेसाठी राहिलेला आहे. तो परब्रह्म विटेवर उभा आहे. 28 युगे 28 विटेवर उभा. कशासाठी? हा कीर्तन करतोय. आता तुम्ही म्हणाल कोणतं कीर्तन करतोय? आईवडिलांची सेवा करतोय. भक्त पुंडलिक, फक्त पुंडलिक आपल्या मातेपत्यांची सेवा करतोय आणि इतकी सेवा पाहून तो त्याच्याकडे आला. तो म्हणतो जरा थांब इथे. म्हणजे भगवंत कुठे थांबतो? जिथे भाव आणि भक्ती आहे, जिथे श्रद्धा आहे, जिथे निर्मळपणा आहे, तिथे भगवंत थांबतो. मग अशा प्रकारे जिथे भगवंत थांबेल ती जागा आपण शोधली पाहिजे. म्हणून कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, निरूपणामध्ये, भजनामध्ये भाव आणि भक्ती महत्वाचा आहे. जिथे भाव नाही, जिथे भक्ती नाही, तिथे भगवंत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, रघुनाथ कृपा व्हावी असं वाटते का तुम्हाला? मग तसं तुम्ही करा. सोने आणि परिमळे इक्षुदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता. श्रीराम समर्थाने अपूर्वता या शब्दाचा अर्थ यापूर्वी कधी घडलंच नाही. इथे मानवा आहे, हे कधी शक्य नाही. अशा गोष्टी समर्थ म्हणतात आहे की सोनं आहे आणि त्यामध्ये सुगंध आहे. परिमळ म्हणजे सुगंध. सोने पे सुहागा. सोन्याला जर सुगंध प्राप्त झाला तर त्या सोन्याची किंमत अधिक वाढेल. कलेला जर भक्तीची जोड लागेल तर ती कला भगवंत अर्पण होईल. समर्थ म्हणतात आहे इक्षुदंडा लागती फळे. इक्षुदंड म्हणजे ऊस. आता ऊसाला गोडी आहे. आता त्या ऊसाला जर फळ आली तर ते किती गोड असतील. समर्थ म्हणतात आहे गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता. अशा प्रकारे तैसे हरिदास आणि विरक्त. तिथे हरिदास आहे आणि विरक्त आहे. जे हरिदास आहे ते विरक्त असले पाहिजे. म्हणजे ऊस आहे पण तिथे फळ असलं पाहिजे. सोनं आहे पण तिथे सुगंध असला पाहिजे. असं समर्थ म्हणतात आहे तैसा हरिदास. एका बाजूला तो हरिदास आहे आणि दुसऱ्या बाजूला तो विरक्त आहे. हरिदासाला समाजामध्ये जावं लागते. हरिदासाला कीर्तन प्रवचन करावे लागतात आणि त्यासाठी अंतर्मुखता ठेवून त्यांना बहिर्मुख व्हावं लागते. आता तुम्ही म्हणाल एका वेळेस दोन गोष्टी कशा शक्य आहे? तीच तर कला आहे. म्हणून समर्थ म्हणतात तरी ते अपूर्वता. ती अपूर्वताच आहे. ते शक्य नाही आहे पण तरी सुद्धा करून पहा. हरिकथा करणारा जो आहे तो हरिभक्त हरिदास, तो हरिदास विरक्त असला पाहिजे. विरक्ती ही प्रचारकाचं सगळ्यात मोठं म्हणजे जमेची बाजू आहे. ते शक्तिस्थान आहे, शक्ती केंद्र आहे. विरक्ती सगळं करणे आणि त्यापासून अलिप्त राहणे.
म्हणून हरिदास असावा आणि तो विरक्त असावा. त्याला कशाची अभिलाषा नसावी. मानाची नाही, धनाची नाही, संपत्तीची नाही, लौकिकाची नाही, कुठलीही अभिलाषा नाही. फक्त भगवंतासाठी देह झिजवणे एवढंच कार्य त्याच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. पण हे कार्य करत असताना समाजामध्ये त्याला जाणं भाग आहे. मग लोक त्याला किंमत देणार आहे, लोक त्याचं ऐकणार आहे. हाही लोकांच्या या सगळ्या समुदायामध्ये तो वावरणार आहे. मग अशा वेळी लोक आपल्याला सन्मान देतात, तरी सुद्धा तो सन्मान माझा नाही, तो सन्मान भगवंताचा आहे, तो सन्मान परमेश्वराचा आहे. मज पामराते काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, या भावातून त्यांनी ते सगळं कार्य केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी तेही अपूर्वता श्रीराम, तरी हेही अपूर्वता. जसं हरिदास आणि विरक्त, तशा अजून समर्थांनी काही जोड्या दिल्या आहे की ज्या हरिदासाकडे मुळात आहेत, पण त्याच्या जो दुसरी गोष्ट सुद्धा आवश्यक आहे, तो ज्ञाता आहे. ज्ञाता म्हणजे जाणता. जाणता याचा अर्थ ज्ञानी. जो जाणता आहे, जो ज्ञानी आहे, अशा माणसाला सगळं ज्ञान कळलेलं आहे. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा, हे कळलेलं आहे, तरी सुद्धा तो प्रेमळ भक्त आहे. म्हणजे निर्गुणाचा जरी उपासक असला तरी सगुण भक्ती त्यांनी सोडलेली नाहीये. सगुणाची संग त्यांनी सोडलेली नाही. कारण तो ज्यांच्यामध्ये राहतो ते सगळे सगुण आहेत. फक्त सगळे सगुणाच्या उपासना करणारे आहे. म्हणून निर्गुणाचे जरी तुम्ही उपासक असले, निर्गुणाचे जरी ज्ञाते असले, तरी सगुणाची जी बाजू आहे ती तुम्हाला समाजामध्ये ती प्रस्तुत करावी लागणार आहे. त्याला आदर द्यावा लागणार आहे. तशी ती कथा करावी लागणार आहे. म्हणून आद्य शंकराचार्यांच्या चरित्रात जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये जो काही बोध केलाय, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराहा, मीच परब्रह्म आहे असं म्हणून कुठल्याही भगवंताची भक्ती, कुठल्याही प्रकारचा विचार, मी परमेश्वर आहे आणि परमेश्वराशिवाय जगात काहीही नाही आहे असं ठामपणे सांगितलं असताना सुद्धा आचार्यांच्या चरित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी सगुणांची श्लोक केलेले आहेत, प्रबंध केलेले आहेत, काव्य केलेली आहेत, स्तोत्र केलेले आहेत आणि इतके सुंदर आहेत की ते खऱ्या अर्थाने हरिभक्त आहेत. सगुणाचं ध्यान त्यांनी केलेलं आहे, सगुणाच्या मूर्तीची महत्व गायलेलं आहे. हे का केलं असावं? ते तर निर्गुण उपासक होते, मग तरी सुद्धा असं का केलं? याचं कारण असं होतं की ज्या समाजामध्ये आम्ही राहतो आहोत तो कोणत्या स्तराचा आहे, त्याला कोणती आवड आहे, त्याला कशाची गोडी आहे, त्याचा विचार करून या सगळ्या ज्ञात्या पुरुषांनी कधीही त्याने आपलं भक्तपण सोडलं नाही. ते प्रेमळ म्हणून राहिले. म्हणून समर्थ म्हणतात आहे, व्युत्पन्न आणि वादरहित. बुद्धिमान माणूस असतो, पण बुद्धिमान माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, तो कोणाचं ऐकत नाही. तो नेहमी वाद घालतो. त्याला आम्ही टरेल म्हणतो. आपली टरी लावतो. चार लोक सांगत असेल आणि त्याला जर कळत असेल तर तो सगळ्यांना तो बोलू देत नाही. स्वतः सांगतो, असं नाही, असं पाहिजे, तसं नाही, तसं पाहिजे. तो वाद घालतो. जर एखाद्याने जर गोष्टी मांडली असेल, त्याचा खंडन जर करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचं प्रतिखंडन करतो. वादाने तो अधिक वादंग वाढवतो. तो वादातून सुसंवाद साधणार नाही. म्हणून नेहमी व्युत्पन्न जो मनुष्य आहे, व्युत्पन्न मती असलेला बुद्धिमान मनुष्य जो आहे, तो तर्क करत राहतो, वाद घालत राहतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात तो ज्ञानी आहे, तो सर्व जाणता आहे, तरी सुद्धा वाद रहित आहे. जगामध्ये ज्यांनी ज्यांनी वाद घातले ते सगळे ज्ञानी आहे. बरोबर, ज्ञानाशिवाय वाद घालता येत नाही.
पण ज्ञान प्राप्त झाल्यावर वादाशिवाय शांती नाही. त्याला वाटते मी माझं जे ज्ञान आहे ते वाद जर घातला नाही मी तर माझं ज्ञान उपयोगी काय, मी माझं खरं सांगितलंच पाहिजे. उलट जे खरं नाही ते सुद्धा खरं आहे असं सिद्ध करून देण्याचं काम म्हणजे वाद घालणे आहे. आपली बाजू खरी करणे, आपल्या दोषांचे सुद्धा तो वकील पत्र हातात घेऊन ते कसं बरोबर आहे सांगत राहतो. हे कोणाचं लक्षण आहे? हे लक्षण ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. पण याने ज्ञान वाया जाते असं समर्थ म्हणतात. ते ज्ञान तुमच्या काय कामाचं? ज्या ज्ञानाने शांती निर्माण न होता वाद निर्माण होतो असं ज्ञान कचऱ्यात टाकण्यासारखं आहे. ते ज्ञान उपयोगी नाहीये. ते कोणाच्याही आरोग्याला संपन्न करणार नाही, बुद्धीला संपन्न करणार नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात आहे असा पंडित असला पाहिजे की जो वादरहित आहे. पंडित म्हणजे वाद. पंडिताचा दुसरं समानार्थी शब्द वाद आहे. हा गमतीने विषय सांगितला कारण तो पंडित झाला की तो वाद घालणार. वामन पंडितांची कथा तुम्हाला माहिती आहे. ज्या गावात जायचा त्यावेळेस तो जाहीर चॅलेंजच द्यायचा की तुमच्यापैकी कोणी ज्ञानी झालं तर माझ्याशी वाद घालायला या. समर्थांनी त्याला समजून सांगितलं बाबा हे या भानगडीत पडू नको, कारण वादाने मनुष्य गेल्यानंतर तो ब्रह्मराक्षस होतो. ही गोष्ट सुद्धा समर्थांची त्याला पटली नाही. उलट तो समर्थांशीच वाद घालू लागला. दासबोध मराठीत का लिहिला? जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीत का लिहिली? अरे लोकांना कळत नव्हतं म्हणून लिहिली. मग त्यांनी म्हणा अहो संस्कृत आपली मायबोली आहे, संस्कृत आपली देवभाषा आहे, संस्कृत महत्वाची आहे, तिचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. मराठीमध्ये कशाला लिहिलं? समर्थ म्हणाले वाद घालू नको, सामान्यांना संस्कृत कळत नव्हतं म्हणून मराठीत लिहिलं. पण वाद घालणारी माणसं आपल्या जो मुद्दे आणि प्रतिमुद्दे इतके त्यांच्याजवळ असतात, इतके शस्त्र असतात बोलण्याचे की ते समोरच्याला ऐकत नाही. समर्थ म्हणे मी वाद घालणारा नाहीये. तुटे वाद संवाद तो हितकारी. वाद घालू नको माझ्याशी. जेव्हा त्याला प्रत्यक्ष अशी प्रचिती आली की आपण गेल्यानंतर ब्रह्मराक्षस होणार आहे तेव्हा तो जागा झाला आणि समर्थांना शरण झाला. आणि तेव्हा त्यांनी श्लोक केला शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायचा नमस्कार माझा तया रामदासा. अशा प्रकारचा श्लोक करून समर्थांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. म्हणून ज्ञान प्राप्त करावं, वाद घालू नये. ज्ञानी असावं पण शांत असावं. जो शांत आहे सागरासारखा त्याचं लोक ऐकतात. जो खळखळ वाहणारा आहे त्याला काही फार महत्व नाही. खळखळ वाहणारं जे पाणी आहे ना ते काही उपयोगी राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे रागज्ञानी ताळज्ञानी सकळ कळा ब्रह्मज्ञानी निराभिमाने वर्तेजनी तरी ही अपूर्वता. श्रीराम ही अपूर्वताच आहे. या गोष्टी अपूर्व कोणत्या आहेत? रागज्ञानी आहे, ताळज्ञानी आहे, कलाज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे आणि निराभिमानी आहे. समाजात काय काय मिळू शकते? समाजात मिळू शकतात रागज्ञानी. किती गायन करणारे लोक आहेत, किती रागाचं ज्ञान त्यांना आहे, केवढं त्यांचा अधिकार आहे संगीत क्षेत्रावर. आहे ना जगात, आजही आहे, होते, झाले, आहे तर पुढे होणार, देणे विश्वाचे पुढे होणार. आता तुम्ही टीव्ही सिरियल मध्ये लहान लहान मुलं किती सुंदर गातात हे तुम्ही पाहता ऐकता. केवढं रागाचं ज्ञान आहे. परंतु रागज्ञान आलं की त्याच्याबरोबर दुसरा अहंकार आला. इथे समर्थ म्हणतात इथे निराभिमानी. रागज्ञान आहे आणि निराभिमानी असणं कठीण काम आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. रागज्ञानी ताळज्ञानी सकळ कळा ब्रह्मज्ञानी निराभिमाने वर्तेजनी हे ही अपूर्वता. श्रीराम ही गोष्ट अपूर्व आहे. ही अपूर्व असलेली गोष्ट कोणती आहे ती लक्षात घ्या. ताळज्ञानी आहे, सकल कला ब्रह्मज्ञानी आणि निराभिमानी.
जरा काही कला आली माणसाला की तो कलावंत मनुष्य म्हणून समर्थांनी या समासामध्ये विशेष करून सांगितलंय की रागज्ञानी, ताळज्ञानी, सकल कला ब्रह्मज्ञानी, निराभिमाने, वर्तेजनी तरी तीही अपूर्वता. ती अपूर्व आहे. म्हणून कला आली की कलेबरोबर अभिमान येतो. जरा 4 लोकांपेक्षा चांगलं गाता आलं तर त्याला वेगळा अभिमान येतो. जरा 4 लोकांपेक्षा जास्त कला आली त्याला अभिमान येतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे करू नका. जर तुम्ही हरिकथा करणारे आहात, प्रवचन करणारे आहात, कीर्तन करणारे आहात, ज्ञानी आहात, सगळं कला तुमच्याजवळ आली असेल तरी सुद्धा आपल्याला अभिमान लागू नये अशा प्रकारचं वर्तन असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात निराभिमानी असला पाहिजे. याच्या जोड्या समर्थांनी अपूर्व सांगितल्या आहे. त्या जोड्या सुद्धा आपण ऐकल्या पाहिजे. जरा वाचन करतो. श्रीराम समर्थ श्रीराम मत्सर नागी जयासी, जो अत्यंत प्रिय जनासी, चतुरंग जाणे मानसी, अंतर्निष्ठ श्रीराम. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जे वसिजे देवादिदेवे, सामर्थ्य रूपे श्रीराम. तया तीर्थाते जे न मानती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती, जोडेल कैचा श्रीराम. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोन्हीकडे अभिमाने, ओस केले श्रीराम. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करते, प्रतिपादुनी उच्छेदिती, तेची पडत मूर्ख श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. या ओवींचा विचार आणि या ओवींवर अधिक आपण चिंतन उद्याच्या निरूपणात करूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.